सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण सत्संग नंबर 109 मध्ये प्रवेश करत आहोत. गेली अनेक सत्संगापासून आपण परमेश्वरांनी सांगितलेले तत्व आणि सिद्धांत, त्याचप्रमाणे आचार विचार प्रणाली नामधारक आणि वासनिक या वर्गासाठी कशी उपयुक्त आहे आणि तेही या आचाराचा विचार करून आचाराच्या अनुषंगाने कसे आपल्या जीवनामध्ये धर्माच्या अनुषंगाने बदल घडून आणू शकतात याचा आपण चिंतन करत आहोत. या बाजूने आपण कधी विचार न केल्यामुळं अनेक वचनं आपल्या समोर असतात, आपण ऐकलेले असतात, आपण कधीतरी वाचतो, आपण आता सर्व सूत्रपाठाचा अभ्यास पण करतोय, वाचन करतोय, पारायण करतोय. परंतु आचाराच्या अनुषंगाने आपण कसं बघितलं पाहिजे, आपली दृष्टी कशी असली पाहिजे आणि आपण ते कसं केलं पाहिजे किंवा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, या अनुषंगाने आपण चिंतन करत असताना आपल्याला असं कितीतरी गोष्टी लक्षात आल्या, कितीतरी गोष्टी जाणवल्या की परमेश्वराने सांगितलेली जी आचार प्रणाली आहे ती एक विशिष्ट वर्गासाठी नाही आहे, ती जीवासाठी, जीवाच्या हितासाठी आहे. आणि त्या जीवामध्ये प्रत्येक जीव येत असतो ज्याच्यासाठी परमेश्वर अवतरले. जो नामधारक वेदवंत असेल, बोधवंत असेल, वासनिक असेल, अनुसरलेला असेल, अशा प्रत्येक वर्गासाठी आचार प्रणाली आहे. फक्त आपण कोणत्या अवस्थेत आहोत त्या अवस्थेचा विचार करून त्या सूत्रांकडे बघायचं असतं. त्या सूत्रांच्या अनुषंगाने आचाराच्या बाजूने विचार करायचा असतो आणि कृती करण्याचा प्रयत्न करायचा असतो. परंतु आपल्या मनामध्ये एक संभ्रम होता की आचार हा एक विशिष्ट वर्गासाठी परमेश्वराने सांगितलेला आहे. परंतु धर्म सांगताना परमेश्वराच्या नजरेसमोर, दृष्टीसमोर अशी विशिष्ट व्यक्ती, विशिष्ट वर्ग असा काही नव्हता. कारण परमेश्वराला सकळ जीवाचं चिंतन करून सकळ जीवाला प्राप्तीला घेऊन जायचंय, या निरानंद जीवाला सर्वांना आनंद द्यायचा आहे. आणि त्याच्यासाठीच परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, सर्व जीवाला मायेच्या तमीभागातून काढलं, स्वतः अवतरले, वाडोवाडी फिरले आणि जो योग्य जीव आहे, अधिकाराचा जीव आहे, त्याच्या निमित्ताने त्याला तर बोध दिलाच, परंतु त्यांच्या निमित्ताने आपल्यापर्यंत हा धर्म पोहोचवला. परंतु आपण त्या बाजूने जर विचार नसेल करत तर आपल्यापर्यंत तो पोहोचलेला धर्म तो आपल्यासाठी न पोहोचलेल्यासारखंच होईल. काही सद्भक्तांचे प्रतिक्रिया येत असतात, त्यातून जाणवतात त्यांच्यामध्ये त्यांनी बदल करून घेतलेला आहे, बदल होतोय. त्या अनुषंगाने लोक विचार करायला लागले, कृती करायला लागले. परंतु असे काही वर्ग असं आजही आहे की एक संस्कार म्हणून ऐकायचा, सत्संग ऐकायचा, संस्कार म्हणून वाचायचं, लीळाचरित्र वाचायचं, काहीतरी सांगितलंय चांगलं आहे म्हणून सूत्रपाठ वाचायचा, परंतु त्याचा गांभीर्याने अजूनही विचार केलेला नसतो. परमेश्वरांनी सांगितलेलं सूत्र नेमकं काय आहे, त्यातली कृती काय आहे आणि ती कृती आपल्यासाठी कशी आहे याचा विचार अजून न केल्यामुळं अनेक लोक त्यापासून वंचित आहे. तर परमेश्वराचं जे तत्वज्ञान आहे अत्यंत सुंदर, श्रेष्ठ तत्वज्ञान असल्यामुळं आपण जगत असताना आपली जी जीवन जगण्यासाठी जी कला लागते ते म्हणजे तत्वज्ञान आहे, ते म्हणजे परमेश्वराने सांगितलेला धर्म आहे. आणि तो जर आपण समजून घेतला तर नक्कीच जीवन जगण्यासाठी आपल्याला त्याचा अत्यंत उपयोग होऊ शकतो. आणि त्याच्यासाठी दुसरं काही श्रेष्ठ नाही, काही उपयुक्त नाही याची आपल्याला जाणीव होऊ शकते. परंतु आपण त्या बाजूने विचार केला पाहिजे. एक संस्कार म्हणून वाचायचं, संस्कार म्हणून ऐकायचं, संस्कार म्हणून बघायचं याला काय अर्थ नाही. या संस्काराच्या ज्या गोष्टी आहे या संस्कारातूनच आपण या परमार्गामध्ये आलेलो आहोत. पाठीमागील सृष्टीमध्ये, पाठीमागील जीवनामध्ये आपल्यावरती संस्कार होते आणि त्या संस्कारामुळेच आपण कळत न कळत क्रिया आपल्याकडून घडल्या आणि त्याचं गिफ्ट म्हणून परमेश्वराने आपल्याला बोध दिलेला आहे. अनेक जन्मामध्ये अनेक
सृष्टीमध्ये या संस्कारामुळे आपल्याला परमार्ग भेटत आला, परमेश्वराच्या तत्वज्ञानात आपण आलो, परंतु संस्काराच्या पलीकडे आपण न गेल्यामुळं आपण परत परत जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकलेलो आहे. आणि आजही तोच विचार करून त्या संस्कारासारखं एक सवय करायची म्हणून करायचं, एक काम उरकायचं म्हणून उरकायचं, अशा पद्धतीनं जर करत आलो तर त्यातून आपल्याला काहीच भेटणार नाही. एक फक्त भ्रम, एक मानसिकता आपली तयार झालेली आहे की आपण धर्मात आहे, आपण धार्मिकता करतोय आणि त्यातून आपल्याला परमेश्वर प्राप्त होणार आहे. हा एक भ्रम आपल्या मनामध्ये खोलवर रुजल्यामुळं आपण ती ज्या भावनेनी, ज्या हेतूनी धर्म अभ्यासायला पाहिजे, धर्म ऐकायला पाहिजे, धर्म वाचायला पाहिजे, ते बघत नाही. तर धर्म हा कृतीचा विषय, धर्म हा आचाराचा विषय. जे बी आपण ऐकतोय, जे बी वाचन करतोय, जे बी आपण सांगतोय, जो बी संवाद करतोय, तो फक्त आणि फक्त कृतीसाठी, आचारासाठी. आणि त्या आचारावरती जाण्यासाठी खूप काही ताकद, खूप काही गोष्टी लागत नाही. परंतु त्यासाठी मात्र एक सवय, एक प्रॅक्टिस, त्या बाजूने विचार करून त्यावरती तुम्हाला नियमन करावं लागेल, प्रयत्न करावा लागेल. तसं नकारात्मक विचार करण्याची गरज नसते, ते आपोआपच होत असतं. पण त्याच बाजूने होकारात्मक विचार करण्यासाठी तुम्हाला प्रयास करावा लागेल, कारण ते ऊर्ध्वगतीचं आहे. त्यासाठी एनर्जी द्यावं लागेल, कारण ते ऊर्ध्वगतीचं आहे. कारण जीवाचा जो बांध आहे त्या बांध्यानुसार अधमती, अधगती, अधरती, वाईट विचार करणं, वाईट चिंतन करणं, वाईट कृती करणं हे नैसर्गिकरित्या त्याच्याकडून होतच राहतं. परंतु उलटं करायचं असेल, ऊर्ध्वगतीचं करायचं असेल तर प्रयास करावा लागेल. आणि तो प्रयास म्हणजेच कृती, तो प्रयास म्हणजे धर्म समजून घेतल्यानंतर त्यावरती जाणं आहे. नुसतं ऐकण्यासाठी धर्म नाही आहे, सांगण्यासाठी धर्म नाही आहे. आपण ते आपल्या जीवनामध्ये किती उतरवतोय आणि त्या उतरल्यानंतर आपल्याला जी प्रचिती येते, तो आनंद, तो काहीतरी वेगळा आहे, अवर्णनीय आहे. त्याचं वर्णन करता येणार नाही. ती प्रचिती आहे, परमेश्वराच्या समर्थवादावरची निष्ठा आहे. म्हणून वेळोवेळी परमेश्वराने अनेक सूत्राच्या माध्यमातून आपल्याला सावध केलेलं आहे. सावध करत असताना, हे तत्वज्ञान सांगत असताना ह्या जीवाचा पुरेपूर विचार करून परमेश्वराने हे तत्वज्ञान सांगितलं आहे. एक विशिष्ट सूत्र झाल्यानंतर आपल्याला परमेश्वराने एक आधार देण्यासाठी सूत्र येतात. आपल्या मनामध्ये त्रस उत्पन्न होऊ नये, वैताग उत्पन्न होऊ नये, किंवा ते जड आपल्याला ते तत्वज्ञान वाटू नये, ते सोडण्याचा आपण विचार करत असतानाच, नकारात्मक विचार करत असतानाच परमेश्वर अत्यंत होकारात्मक एखादं सूत्र आपल्याला सांगतात आणि आपल्याला पाठबळ देतात, आपल्याला आधार देतात, आपल्याला धीर देतात. आणि त्यातून आपला जो आशावाद आहे तो परत वाढत असतो. तो आशावाद आपल्याला परत निर्माण होत असतो आणि आपण नवीन जोमाने परत त्या तत्वज्ञानाकडे बघून ते तत्वज्ञान आचरणाच्या बाजूने विचार करत असतो. असेच मागचे जे सूत्र आहे आपले, ते 2 सूत्र हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण परमेश्वराने आपल्याला जे सांगितलंय, जे तत्वज्ञान आपण आज अभ्यासतोय, त्याचा आपल्यावरती खूप असं जडपणा निर्माण झाला असेल. आपल्याला एवढ्या मोठ्या तत्वज्ञानाचा, आचाराचा विचार करायला लागल्यानंतर आपोआपच आपल्याला त्याचा त्रस किंवा वैताग निर्माण झाला असेल. परंतु परमेश्वराने एक आशावाद निर्माण केलेला आहे की आपल्याच्यानं जर होत नसेल तर मग आपण काही धर्म सोडावा का. आणि त्यांनी, परमेश्वराने अत्यंत सुंदर आपल्याला ते उदाहरणं दिलेले, की जर आपल्याला भूक लागली आहे आणि आपल्याकडे धान्य नाही आहे, तर मग आपण त्या धान्याच्या ठिकाणी विष्ठा टाकावी का. भूक लागली, मग पोटामध्ये भूक शमवण्यासाठी विष खावं का. तसं आपल्याच्याने खूप मोठं धार्मिकता सांभाळता येत नाही. आचाराच्या बाजूने विचार करत असताना खूप काही प्रयत्न करूनही आपल्याच्याने आचार होत नाही. कारण आपली प्रवृत्ती, आपली प्रकृती, आपली आजूबाजूचं वातावरण याचा परिणाम जर आपल्यावर होत असेल आणि आपल्याच्याने ते होत नसेल तर मग काय धर्म सोडावा का म्हटले. ज्या पद्धतीनं आपल्या धान्यामध्ये आपण विष्ठा टाकत नाही, भूक लागण्यासाठी किंवा शमवण्यासाठी आपण विष खात नाही, त्या पद्धतीनं आपल्याच्याने खूप होत नाही म्हणून धर्म सोडल्या जात नाही. परमेश्वराने एक आशावाद दिलेला आहे का एक जितकं होईल तुमच्याच्याने, जेवढं होईल, 1 सूत्र 2 सूत्र हे तुम्ही करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, प्रयास केला पाहिजे. आणि हा प्रयास करत असताना आपोआपच परमेश्वराचं साह्य आपल्याला वर्तत असतं. आणि ते वर्तत असताना आपोआपच आपण त्या अनुषंगाने विचार करून
विधिनिविधी स्फुरतो, आवड निर्माण होते आणि त्या आवडीतून आपल्याला आपोआपच धर्माच्या अनुषंगाने आपली जी प्रगती ती होत असते. त्यातून आत्मबळ वाढत असतं, त्यातून आपला आत्मविश्वास वाढत असतो. आणि म्हणून परमेश्वराने सांगितले, येथीची दशीची धरिली पुरे. खूप काही पकडायची गरज नाही, खूप काही आचरण करण्याची गरज नाही, खूप काही विचार करण्याची गरज नाही. पण जितकं आपल्याच्याने होईल, ज्या पद्धतीने होईल तेवढं मात्र करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. आणि तो जर प्रयत्न केला तर आपोआपच ती गोष्ट आपल्याला पुढे घेऊन जात असते. आणि या अनुषंगाने अनेक लीळा आलेल्या आहे आपल्या धर्मामध्ये. लीळाचरित्रामध्ये परमेश्वरांनी अनेक लीळेच्या माध्यमातून अशा पद्धतीचे सूत्र आपल्याला सांगून, अशा पद्धतीच्या लीळा आपल्याला करून आपल्याला एक आशावाद निर्माण करून दिलेला आहे. कारण या जीवाची प्रवृत्ती कशा पद्धतीनं निर्माण होऊ शकते, तो जीव कसा त्रसल्या जाऊ शकतो आणि त्यातून हा धर्मातून कसा बाहेर पडू शकतो, याची पुरेपूर जाणीव परमेश्वराला असल्यामुळं परमेश्वरांनी अनेक प्रसंगानुरूप हे सूत्र आपल्याला सांगितलेले आहे. डोमेग्रामला परमेश्वर असतात. वायनायक जे आहे, यल्लाईसाच्या वायनायकाला जी यल्लाईसा नावाची एक लहान मुलगी असते, ती महादैसांची लहान बहीण. ही महादैसाबरोबर स्वामींच्या दर्शनाला आलेली असते आणि स्वामी भक्तजनांसह एका मठाच्या धाब्यावरती जातात. आता सर्व भक्त मोठे असल्यामुळे परमेश्वराबरोबर ते पण येतात, परंतु यल्लाईसा ही छोटी मुलगी असते. सर्व वरती गेल्यानंतर ती खाली राहते आणि ती हट्ट धरते की देवा मला पण वरती यायचंय. आणि ती आर्ततेने ओरडते की देवा मला वरती यायचंय, मला वरती यायचंय. ती आर्तता बघून या दयाघनाला दया येते तिची आणि परमेश्वर कृपा उपजून फक्त आपलं जे उपरण आहे ते खाली सोडतात आणि त्या यल्लाईसाला पकडायला लावतात आणि ह्या पकडण्यातून तू वरती असं सांगतात. तो स्पर्श होताच नाही होत, ती यल्लाईसा वरती येते. सर्व भक्तांना आश्चर्य वाटतं आणि महादाईसा त्यावेळेस देवाला विचारतात की हे कसं काय, कारण आपण एवढ्या उंचावर आहे, यल्लाईसाला नुसता स्पर्श तुमच्या उपरण्याचा झाला आणि लगेच ती यल्लाईसा वरती आली. आणि मग परमेश्वर म्हणतात, अर्थपूर्वक जर एखाद्या जीवानी माझ्याकडे येण्यासाठी ओढ निर्माण झाली, तिची भावना, तिची श्रद्धा, त्या अर्थतेने तिनं जर आवाज दिला त्या जीवानी, त्या भक्तानी, तर मी असंच त्याला वरती घेऊन जाईल, समजून सुद्धा देणार नाही. या अनुषंगाने अनेक लीळा लीळा चरित्रात आढळतात. पंचवटीमध्ये सुद्धा जे स्थान आहे, नदी ओलांडताना बाईसा असतात, सर्व सद्भक्त असतात. परमेश्वर पाण्यातून इकडं येतात, पाणी जास्त असतं, सर्व भक्त आतमध्ये गेल्यानंतर पाणीमध्ये बाईसा वगैरे भक्त जे आहेत ते बुडायला होतात. बुडायला सुरुवात झाल्याबरोबर बाईसा आर्ततेने देवाला आवाज देतात आणि परमेश्वर उपरनं टाकतात. त्याचा स्पर्श होतो न होतो आपोआप बाईसा इकडं कडेला येतात. बाईसा विचारते, त्यावेळेस देवाने हेच सांगितलं की जर आर्ततेने अशा जीवानी जर आवाज दिला तर या भवसागरातून, दुःखातून मी असंच तरुण नेईल, त्या जीवाला कळणार पण नाही. म्हणजे आपण फक्त दशीची धरायची, आपली फक्त प्रवृत्ती, आपला फक्त भाव, आपला फक्त हेतू परमेश्वर प्राप्तीचा ठेवायचा आहे. तू उभा ठाकलाशीची पुरे सिद्धी ते येथूनची नाही जेर की. परमेश्वर स्पष्ट सांगतात, तू उभा राहायचंय, फक्त तू म्हणायचंय, तू वासना करायची की मला देव हवाय, आता नाही तर कधीच नाही, मला परमेश्वराला आता प्राप्त केल्याशिवाय गत्यंतर नाही, अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्याचं दुःख फक्त करायचंय. तर परमेश्वर आपल्याला समजून सुद्धा देणार नाही. पण आपली ती जाणीव असणं गरजेचं आहे. ती जाणीव झाल्याशिवाय आपण ह्या कृतीवरती जाऊ शकत नाही. आणि म्हणून परमेश्वराने जो आशावाद आपल्याला दिलेला आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्याच्याने खूप काही होत नाही, परंतु धर्म सोडण्याचा, नकारात्मक बाजूने विचार करण्याचा, कर्मकांड करण्याचा, अंधश्रद्धा जोपासण्याचा किंवा विधी करण्याचा आपण विचारही करू नये. आपल्याच्याने जेवढं होईल तेवढं, जितकं होईल तितकं हे करण्याचा आपण जर सतत प्रयत्न केला तर एकातून दोन, दोनातून चार, चारातून आठ अशा पद्धतीनं आपली ही जी आचारप्रणाली ही परमेश्वरच स्वतः करून घेत असतो. म्हणून आपण त्यासाठी फक्त उभं राहिलो पाहिजे. आपली भावना, हेतू ही असली पाहिजे. साधे हो जीव ऐसे अधोमुख असती, परमेश्वर ऐसी वरुणी पडोनी पाहती असती. एखादा एकू जीव ऐसी
वरुणी वास पाहिल तरी ऐसाची काळी देईल. परमेश्वर म्हणतात साधाबाई सन्ना, परमेश्वर वरती बसलेले आणि ते खालच्या जीवाला बघताय की तो वरती कधी बघेल आणि त्याला मी वरती कसा खेचेल, कसा घेऊन जाईल. जसं येथीची दशीची धरिली पुरी ह्याच अनुषंगाने हे सूत्र आलेलं आहे आणि त्या सूत्राच्या अनुषंगाने परमेश्वर स्पष्ट सांगतात की ह्या जीवाचा हेतू, तो भाव, त्याचा प्रयत्न आणि त्याची वासना, त्याच्या अनुषंगाने मी या जीवाला वरती घेऊन जाईल. पैठण येथे स्वामी असतात. दुपारची वामकुक्षी पीडाहरण झाल्यानंतर परमेश्वराची झालेली असते आणि ती आटोपल्यानंतर संध्याकाळी स्वामी भक्तजनासहित पट्टी शाळेवरती आलेले. पट्टी शाळा उंच, त्यामुळे येल्लो उर्फ साधाबाई सजा आहे त्या थोड्याशा स्थूल असतात, त्यांना वरती काही येता येत नाही. परंतु परमेश्वर वरती सर्व भक्तांना घेऊन आलेले, सर्व भक्त वरती आलेले आणि परमेश्वराच्या ज्या भक्त आहे त्या सुद्धा वासना निर्माण झालेली की आपल्याला पण वरती जायचं, परंतु आपण स्थूल आहे, आपल्याला जाता येत नाही. आणि म्हणून त्यांनी एक प्रार्थना करतात परमेश्वराकडे की मला पण वरती यायचं. ती वासना बघून स्वामींनी साधेच वर घेण्यासाठी आपला हात खाली सोडला. हाताचा स्पर्श होतो न होतो त्यात ज्या साधाबाईचा आहे त्या वरती येतात. तिला खूप आश्चर्य वाटतं आणि त्यामुळे ती स्वामींना विचारते की माझा नुसता स्पर्श झाला देवा तरी मी आपोआप वरती आले. आणि मग परमेश्वर आत्मविश्वासपूर्वक त्यांना सांगतात, साधे हो, यात नवल काय आहे ते म्हटले. जर एखाद्या जीवानी जर अर्थतापूर्वक असं वरती येण्याचं जर वासना ठेवली, हेतू ठेवला, इच्छा ठेवली, तर मी त्या जीवाला समजून सुद्धा देणार नाही, आपोआपच असं वरती घेऊन जाईल. फक्त त्याचा प्रयत्न महत्वाचा आहे. तसंच आपल्या आचाराच्या अनुषंगाने थोडासा प्रयत्न महत्वाचा आहे. आपण एक पाऊल टाकले तर परमेश्वर 10 पाऊल टाकतात. आपण हात दिला तर परमेश्वर लगेच आपला हात पकडतात. परमेश्वर प्राप्तीची आपली वासना, परमेश्वर प्राप्तीची आपली इच्छा हीच 50% आपण परमेश्वर प्राप्त केलेला असतो. कारण परमेश्वराचा कड जो आहे त्या कडात आपण सहभागी झालेलो असतो. परमेश्वराला ही सृष्टी निर्मितीचा जो उद्देश आहे, परमेश्वराच्या अवताराचा जो उद्देश आहे, त्या उद्देशात आपण एकदा बसलो का परमेश्वराने 50% काम आपण केलेलं असतं आणि त्यामुळं परमेश्वर आपल्याला हात देतात, आपण जो प्रयत्न केला त्याला सहाय्य करतात आणि आपल्याला कळत पण नाही आपल्या अडीअडचणी असतील, आपल्या संकट असतील, अनेक धार्मिकता पाळत असताना अनेक अडीअडचणी आपल्याला निर्माण होत असतात, पण ते आपोआप बाजूला जात असतात. फक्त आपली इच्छा आणि आपली वासना ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्या अनुषंगाने आपला प्रयत्न सतत असला पाहिजे. आणि तोच प्रयत्न आज आपण 108 सत्संगांपासून करतोय. असे अनेक सत्संग होतील, परंतु त्या सत्संग नुसते ऐकण्याला अर्थ नाही. ते ऐकल्यानंतर, ते समजून घेतल्यानंतर त्यातून आपण काय करू शकतो त्याचं सतत चिंतन करणं. ते चिंतन करत असताना आपण नोट करणं, लिखाण करणं, कोणते सूत्र आपण आज पाळू शकतो याचं चिंतन करत असताना आपल्याला काय अवघड वाटतंय त्यात आणि कशा पद्धतीने आपण त्याला सोपं करू शकतो, अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर नक्कीच आपल्याला परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने त्या रस्त्यावरती प्रगती करता येईल. अन्यथा नुसतं ऐकतोय, वाचतोय, पाहतोय, एक संस्कार आहे, आवड आहे, गोडी आहे, धर्म आहे आपला, करायला पाहिजे, एक मनामध्ये भीती आहे, आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना आहे, याला काही अर्थ नाही. परमेश्वराने आपल्याला कृती करायला लावलेली, कारण परमेश्वराने आज्ञा जी केलेली आहे त्याचं प्रतिपालन आपल्याला करायला लावलेलं आहे. आपल्याला आचार करायला लावलेला आहे, आपल्याला विचार करायला लावलेला आहे. न आचार करणारा, न विचार करणारा, न कृती करणारा, न त्याग करणारा, त्या बाजूने विचार न करणारा हा परमार्गातला साधक असू शकत नाही. पण आपण विचार केला पाहिजे त्या कृतीचा, आपण विचार केला पाहिजे त्या त्यागाचा, आपण विचार केला पाहिजे परमेश्वराने आज्ञा जी दिली तिचा प्रतिपालन करण्याचा. आणि मी खूप मोठी अपेक्षा परमेश्वराने केलेली नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीची अपेक्षा परमेश्वराने केलेली आहे आणि ते आपण सहजच करू शकतो, खूप अवघड नाही त्यात. आणि ती सवय आज आपण लावतोय. पहिलीतला मुलगा अभ्यास करतोय, दुसरीतला मुलगा अभ्यास करतोय, 10वीतला मुलगा अभ्यास करतोय, पुढे जाऊन तोच विद्यार्थी पुढे IAS IPS चे अभ्यास करतोय. त्या अनुषंगाने त्याचं अभ्यासाचा जे वेळ आहे तो वाढवतोय.
त्याचं कष्ट वाढवतोय, त्याच्यामधली जी एकाग्रता आहे ती वाढवते, तशी आपण आपल्या अवस्थेनुसार आपला वेळ, आपली एकाग्रता, आपलं कष्ट आपण द्यायला सुरुवात केली पाहिजे. धर्माला आपण काहीतरी दिलं तर धर्म आपल्याला काहीतरी देत असतो, आणि त्या अनुषंगाने हे आपल्या हिताचं आहे, आपल्या भल्याचं आहे, आणि आपल्यासाठी परमेश्वराने सृष्टी निर्माण करून अवतार घेऊन आपल्याला हे तत्वज्ञान सांगितलंय. याची जाणीव आणि याचं हिताच्या बाजूने विचार करणं म्हणजे परमेश्वराच्या धर्मात आपलं असण्याचं लक्षण आहे. आणि म्हणून आपण त्या बाजूने नक्की विचार केला पाहिजे. साधा ईसाला परमेश्वराने स्पष्ट सांगितलंय की जीवे खाली मुख केलेले आहेत, अधमती, आदगती, आदरती, अनंत दोषांनी युक्त असलेला जीव हा फक्त खाली बघतोय. बघा, आपल्याला शिव्या देण्यासाठी खूप काही एनर्जी लागत नाही, नकारात्मक विचार करण्यासाठी काही लागत नाही, कोणाच्या तरी द्वेषात्मक त्याला नावं ठेवण्यासाठी, त्याच्यावर आरोप करण्यासाठी, त्याच्याविषयी काहीतरी चुकीचं वाईट बोलण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारची एनर्जी लागत नाही. त्याच्यासाठी खूप अभ्यास करावा लागत नाही, ताकद लागत नाही, ते आपोआप होतंय, नॅचरल, स्वभावत, कारण ते आपल्यामध्ये आहेच, ती घाण आपल्यामध्ये आहेच. परंतु परमेश्वरात आशा काय करतात, अपेक्षा काय करतात की या जीवाने आपलं जे मुख आहे हे परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने परमेश्वराकडे बघितलं पाहिजे, म्हणजे वरती बघितलं पाहिजे. कारण परमेश्वर श्रेष्ठ आहे, वरती आहे, उच्च स्थानीचा आहे, आणि आपण सर्वात खालच्या स्थानीचे, तर आपण वरती बघितलं पाहिजे, म्हणजे परमेश्वराकडे बघितलं पाहिजे. आणि ते बघून अनन्य भावाने जर परमेश्वराला शरण गेलो तर या कर्मफळातून, दुःखातून आपोआपच परमेश्वर आपल्याला बाहेर काढतील. त्याच्यासाठी आपला थोडासा प्रयत्न, आपली वासना, आपली इच्छा आणि आपला एक पाऊल टाकण्याचा एक प्रयत्न जर केला तर नक्कीच परमेश्वर आपल्याला यातून काढतात. पांड्या येत अनुसराल तरी ऐश्वर्याची काडी जेल. पांड्या म्हणजे सारंग पंडित. परमेश्वर स्पष्ट त्यांना आदेश करतात की येत अनुसराल तरी ऐश्वर्याची काडी जेल. ह्या दादोस असेल किंवा सारंग पंडित असेल, यांना परमेश्वराने अनेक वेळा अनुसरा सांगितलं, पण ते अनुसरले नाही. त्यांना त्या परमेश्वराचं सन्निधान भेटून उपयोग नाही. परमेश्वराने त्यांना जी स्वतःची ओळख करून दिलेली आहे, बाह्य अंगाने म्हणा, काही प्रतितीतून म्हणा, त्याचा त्यांना काहीच उपयोग झाला नाही. परंतु तरी परमेश्वराने जो परमेश्वराचा स्वभाव आहे, या जीवाच्या हिताच्या अनुषंगाने, जीवाला ज्ञान देण्याच्या अनुषंगाने, जीवाला सुख देण्याच्या अनुषंगाने कुठेही परमेश्वराने तिथं कमी केलं नाही. परमेश्वराला माहीत नाही काही सारंग पंडित कोणत्या योग्यतेचे, कोणत्या पात्रतेचे, त्यांचं काय योग्यता आहे आणि आपण काय सांगितलं ते काय करू शकतात, काय ऐकू शकतात. तसंच दादोसांच्या बाबतीत. परंतु त्यांनी त्यांच्या नकारात्मक विचार कधीच केला नाही. ते कोण आहे का हे परमेश्वराला सर्व माहीत असून सुद्धा परमेश्वराने त्यांना वेळोवेळी सावधानता करून हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण हे ज्या गोष्टी आहे, परमेश्वराचा जो स्वभाव आहे, या जीवाच्या हिताच्या अनुषंगाने, आनंद देण्याच्या अनुषंगाने हा सतत द्रवत असतो. परमेश्वर दयामाया, कृपा, करुणेने पूर्णपणे भरलेले आहे, आणि ते दयेचं कार्य, परमेश्वराचं कृपेचं कार्य हे सतत चालू असतं. पैठण मुक्कामी असताना परमेश्वर नियमित फिरावयास जायचे, आणि फिरवत जात असताना एके दिवशी सारंग पंडित त्यांच्याबरोबर असतात. रस्त्यात एक नाला असतो, आणि त्या नाल्यामध्ये पार करत असताना परमेश्वर ह्या नाल्या इकडून कडेकडून तिकडं आपोआप जातात. परंतु सारंग पंडित सुद्धा थोडेसे स्थूल असतात, वजन जास्त असतं, त्यांना ते काही तो नाला काही पार करता येत नाही, त्यांना काही उडी मारता येईना. त्यामुळे स्वामींना ते विनंती करतात, आणि स्वामी त्यांची विनंती स्वीकारून त्यांना आधारासाठी इकडं ओढण्यासाठी स्वतःचा हात देतात. हाताला स्पर्श झाल्याबरोबर सारंग पंडित अलगत नाल्याच्या त्या बाजूला जातात, आणि त्यांना अत्यंत आश्चर्य वाटतं की परमेश्वराचा नुसता स्पर्श झाला तरी आपण कसं काय या नाल्याच्या पलीकडे आलो. आणि मग परमेश्वराला ते प्रश्न विचारतात, आणि त्यातून परमेश्वर म्हणतात, जीव संसारामध्ये असे अनेक बरे वाईट कर्मामध्ये अडकलेला आहे, त्याला येण्याची इच्छा असेल तरी येता येत नाही. परंतु परमेश्वराची जर त्यांनी प्रार्थना केली, विनंती केली परमेश्वराला, हे माझे अडथळे असतील, माझ्या अडचणी असतील, यातून मला काढ, तर परमेश्वर नक्कीच त्याला सहाय्य करतात. परंतु आपली बी ती इच्छा असली पाहिजे, आपल्याला कळणार पण नाही, आपली ती वासना असली पाहिजे, आपल्याला समजणार पण नाही. कारण परमेश्वराने सांगितलंय तुझ्या अडचणी, आणि परमेश्वर किती मोठा आहे, मागे सूत्र येऊन गेलं, मायेसने परमेश्वर किती मोठा आहे
एवढा मोठा परमेश्वर असताना, एवढा श्रेष्ठ परमेश्वर असताना आपण या छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या अडथळ्याचा भाऊ करतो. म्हणजे याचा अर्थ तो आपला स्वभाव होऊन गेलेला आहे. आपल्याला विषय व्यवस्था कशाची करायची आपल्याला कळत नाही. आपण अधगतीची विषय व्यवस्था करतो, अधमतीची विषय व्यवस्था करतो. ती न करता ऊर्ध्वगतीची विषय व्यवस्था जर केली तर नक्कीच परमेश्वर प्राप्ती आपल्याला होईल. ज्याप्रमाणे महादाईसाने तिला परमेश्वराच्या सन्निधानातून जायचं नव्हतं, तर पडण्याचं ढोंग केलं, पाय मुरगाळा, पाय मोडलायचं ढोंग केलं. ही तिनं विषय व्यवस्था केली होती, ऊर्ध्वगतीची विषय व्यवस्था. त्यातून परमेश्वर प्रसन्न होतात. आपण अधमतीची विषय व्यवस्था करतो. आपल्याला जायचं नाहीये मनातून, पण आपण बाह्य अंगाने दाखवत असतो. करायचं नाही मनातून, पण आपण बाह्य अंगाने करायचंय, मी खूप धार्मिक आहे हे दाखवत असतो. यातून परमेश्वराची खंती येते. कारण परमेश्वराकडे जो आपला हेतू, जो भाव आहे, किती बारीक, किती बी एकदम छोटातला छोटा जरी असेल तर तो परमेश्वर कॅच करतात. अत्यंत सूक्ष्म असा भाव सुद्धा परमेश्वराकडे आपला पोचत असतो. पण तो ऊर्ध्वगतीचा आहे की अधगतीचा आहे, यावरती मग परमेश्वराची खंती आणि प्रसन्नता आपल्याला जोडता येत असते. म्हणून सारंग पंडिताला परमेश्वर स्पष्ट सांगतात की तुम्ही शरण जर आले, वासना जर केली, अनुसरले, तर असंच तुम्हाला काढे समजून सुद्धा देणार नाही. आणि म्हणून हे जे सूत्र आहे असे अनेक अनेक लीळांमध्ये आपल्याला ते ऐकायला भेटतात. त्याच अनुषंगाने सारख्या प्रमाणात असे सूत्र, अशा लीळा आपल्याला लीळाचरित्रामध्ये पाहायला भेटतील. आणि परमेश्वराने स्पष्ट हे सांगितलेलं आहे. परंतु हे सारंग पंडित जे आहे ना, ते परमेश्वराला सांगतात की परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी, परमेश्वराचा आनंद मिळवण्यासाठी अनुसरावंच लागेल का? बिगर अनुसरणाचा परमेश्वर प्राप्त होऊ शकत नाही का? आनंद होऊ शकत नाही का? परमेश्वर म्हणतात ती येथीची खावणी. ते परमेश्वर म्हणतात हे परमेश्वराचं वैशिष्ट्य आहे, त्या नियम आहे. जर हा जीव अनुसरला, त्याची बी एक इच्छा, त्याची बी उद्देश, त्याची बी वासना कळाली पाहिजे ना परमेश्वराची. तर सर्व जर परमेश्वरानेच केलं तर जीवानी करायचं काय? आद्यंती दैव मध्य पुरुष. नाहीतरी परमेश्वर दोन करतो ना आपल्याला एकच करायला लावलंय. परमेश्वर बोध देतात, प्राप्तीला तेच नेतात. म्हणजे दोन, बोध आणि प्राप्ती परमेश्वर करतात आणि आपल्याला एक करायला लावलंय. त्याच्यावरती जर आपण विषय व्यवस्था करत असेल तर ते कसं शक्य आहे ना? आपली बी इच्छा असली पाहिजे, आपली वासना असली पाहिजे की परमेश्वर प्राप्ती करण्याचं. नाहीतरी आपली काही योग्यता नाही, पात्रता नाही जीवानी परमेश्वराला प्राप्त करणं किंवा जीवानी परमेश्वराचा आनंद मिळवणं हे शक्य नाही. कारण हा प्रत्येक जीव कोणत्या तरी दोषामध्ये अडकलेला आहे. दोषमुक्त असा काही जीव नाही. आणि म्हणून आचार्यांच्या करी परमेश्वरांनी आपल्याला धीर दिलेला आहे की ह्या अयोग्य जीवाला मीच योग्य करल. आचार्यांनी ते ऐकल्यानंतर आचार्यांना दुःख झालं, रडायला लागले, पण परमेश्वरांनी धीर दिलाय का रडल्याने परमेश्वर प्राप्त होत नाही, कपाळ आपटल्याने परमेश्वर प्राप्त होत नाही. जे परमेश्वरांनी सांगितलंय ते केल्याने परमेश्वर प्राप्त होतोय. आणि म्हणून परमेश्वरांनी जी आपल्याला कृती सांगितली, जो आचार प्रणाली सांगितली, ती आपण समजून घेऊन जर करण्याचा प्रयत्न केला तरच परमेश्वर प्राप्त होणार आहे. तर ती येथीची खावणी, परमेश्वराची खावणी वैशिष्ट्य आहे. त्या वैशिष्ट्याला आपण हात लावू शकत नाही. ते परमेश्वराचं वैशिष्ट्य आहे. नाहीतरी परमेश्वर अनर्जित दाता आहे. अनर्जित दाता जरी असला तरी परमेश्वराचं काहीतरी नियमामध्ये त्या गोष्टीच करता येतात, मर्यादित करता येतात. आपण जे मिळवलेलं नाही ते सुद्धा परमेश्वर आपल्याला देऊ शकतात. परंतु प्राप्तीसाठी आपला प्रयत्न आपलाच असला पाहिजे. त्या स्वतंत्रतेला परमेश्वर कुठेही हात लावत नाही. त्या स्वतंत्रतेला जर हात लावणारे परमेश्वर असते तर परमेश्वराने सारंग पंडितांचा कान पकडला असता, दादूसांचा कान पकडला असता, मार्कंडांचा कान पकडला असता, शिक्षा पण केलं असतं. परंतु ते करत नाही. ते फक्त जाणीव करून देतात. ओ थांबा डाव देखे, फक्त मी काय आहे याची जाणीव करून मी सर्व बघतोय, मला सर्व दिसतंय. याची प्रचिती वेळोवेळी लीळाचरित्रामध्ये अनेक लीळांमधून आपल्याला पाहायला भेटतात, ऐकायला भेटतात. पण ती परमेश्वराचं जे सर्व साक्षीत्व याची जाणीव जर आपल्याला झाली तर त्या परमेश्वराचं वैशिष्ट्य सुद्धा आपल्याला कळेल. कारण ती येथीची खावणी परमेश्वर म्हणतात. अनुसरल्यानंतरच परमेश्वर जीवांना उद्धारतात. त्याशिवाय परमेश्वराची जी प्राप्ती आहे किंवा परमेश्वराचा जो आनंद आहे तो मिळूच शकत नाही. अनेक सद्भक्त आता प्रश्न करतात की आम्ही जे आता आपण आचार प्रणालीच्या अनुषंगाने वचनं घेतोय, सत्संग घेतोय, ते आम्ही ऐकल्यानंतर
आम्ही ते करतोय, तळमळ करतोय, दुःख करतोय, स्मरण करतोय, चिंतन करतोय. त्या अनुषंगाने जे जे सूत्र आपल्याला पाळता येतात, गोड बोलणं आहे, नैतिकता सांभाळणं, हे सर्व सर्व करतोय. आम्ही एक विशिष्ट किती सूत्रांपर्यंत पाळलं तर आपल्याला परमेश्वर प्राप्त होऊ शकतो. त्यांना मी एकच सांगतो, अनुसरण केल्याशिवाय याचा विचार न करणं योग्य. ही अनुसरणाच्या अगोदरची आपली प्रॅक्टिस आहे. ती प्रॅक्टिस करून आपल्याला अनुसरायचं आहे, आणि अनुसरण केल्यानंतरच मग याचा आपल्याला उपयोग होणार आहे. आपण 365 दिवस शाळेत जातोय, ट्युशनला जातोय, अभ्यास करतोय, सर्व करतोय. हे कशासाठी करतोय? परीक्षा देण्यासाठी, परीक्षेच्या अनुषंगाने देतोय. पण परीक्षेला बसायचंच नाही तर त्या जाण्याला काय अर्थ आहे? तो आपण जाऊ का? म्हणून आपण हे ठरवलं पाहिजे की परमेश्वर जर प्राप्त करायचं असेल तर त्यागाशिवाय पर्याय नाही. यावरती अनेक सत्संग आपले झालेले, अनुसरल्याचा देव. आणि अनुसरण काही खूप मोठा विषय नाहीये, खूप डोक्यावरती डोंगर घ्यायचा नाहीये. पण आपली ती इच्छा, आपली ती वासना आणि आपलं हित आपल्याला कळालं तर आपोआपच त्यातून ती क्रिया किंवा ती कृती आपल्याकडून होऊ शकते. परंतु ती क्रिया आणि ती कृती होण्यासाठी आपली जी भावना आहे, आपली जी वासना आहे, आपल्या क्रियेचा जो उद्देश आहे तो परमेश्वर प्राप्तीचा असला पाहिजे. तरच परमेश्वर बोध आणि बोधशक्ती देतात. बोध तर दिलाय, बोधशक्ती दिल्यानंतर या जीवामध्ये हिंमत निर्माण होऊन तो त्यागाची तयारी करत असतो, तो त्याग करत असतो. आजकाल अनुसरण खूप सोपं झालेलं आहे. त्याग म्हणायचा तरी कशाला? सर्व काही सुखसोयींनी आपण युक्त असे आपण आजूबाजूचं वातावरण बघत असतो. परंतु जितकं केलं तेवढं भेटणार आहे, वाया काहीच जात नाही. ज्या पद्धतीने, ज्या भावनेने, ज्या उद्देशाने जेवढी कृती केली तेवढं मात्र ह्या जीवाला परमेश्वर देणारच आहे. कारण परमेश्वर न्यायिक आहे, कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी परमेश्वर पुरेपूर घेतात. आणि त्याच्या योग्यतेनुसार, त्याच्या कृतीनुसार आणि त्याच्या कष्टानुसार त्याला परमेश्वर ते देत असतात. परमेश्वराची जी खावणी आहे, वैशिष्ट्य आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि जर ती खावणी, ते वैशिष्ट्य समजून घेऊन त्याच वैशिष्ट्याप्रमाणे, त्याच खावणीप्रमाणे जर आपण वागलो, आपण कृती केली तर नक्कीच परमेश्वराची प्रसन्नता आपल्याला जोडता येईल. कारण एखाद्या जीवाचा एक विषय असतो, एक स्वभाव असतो, आणि त्या स्वभावाला अनुसरून आपण जर समजून घेऊन त्याच्या पद्धतीनं कृती केली तर नक्कीच त्या जीवाची प्रसन्नता सुद्धा निर्माण होत असते किंवा खुशी निर्माण होत असते आणि तो आपल्याला जवळ करत असतो. तसंच आहे परमेश्वराचं. परमेश्वराची हेतू काय, परमेश्वराची इच्छा काय, परमेश्वराची अपेक्षा काय, हे बघून जर आपण परमेश्वराच्या कडेने वागलो, परमेश्वराच्या कडेप्रमाणे राहिलो तर परमेश्वराची प्रसन्नता अधिक उत्तम. आपण आपल्या कडेने करतोय, परमेश्वर काय सांगतात, परमेश्वराची काय अपेक्षा आहे याचा विचार न करता आपण आपल्या पद्धतीने आपला धर्म आपण दामटत असेल आणि आपल्या पद्धतीने आपल्या त्या धर्माला लवचिक करत असेल आणि आपल्या पद्धतीने त्याचा अर्थ आपण लावून त्या कृतीवर जात असेल तर परमेश्वराची प्रसन्नता नक्कीच मिळू शकत नाही, सहाय्यता पण नाही मिळू शकत. पण परमेश्वराचा कड काय, परमेश्वराची खावणी काय, परमेश्वराचं वैशिष्ट्य काय, परमेश्वराची अपेक्षा काय, हे जाणून आपण ते करायचंय. आणि म्हणून याचा आपण चिंतन करतोय, अभ्यास करतोय आणि ह्या पद्धतीनेच आपण हे करण्याचा प्रयत्न करतोय. कारण परमेश्वरांनी काय सांगितलंय त्या सांगितल्याप्रमाणे आपण करण्याचा प्रयत्न करणं आणि परमेश्वरांनी काय सांगितलं याचा विचार न करता आपल्या पद्धतीनं धर्म सांभाळण्याचा प्रयत्न करणं, याच्यात खूप जमीन आसमानचा फरक आहे. पण परमेश्वराचा धर्म आहे, परमेश्वर प्राप्तीसाठी परमेश्वरांनी आपल्याला तत्वज्ञान सांगितलंय आणि त्यांनी जो तत्वज्ञान सांगितलंय त्याच्यानुसार जर आपल्याला प्राप्ती येणार आहे तर त्यांनी सांगितल्याप्रमाणेच आपल्याला वागावं लागेल, कृती करावं लागेल, आज्ञा त्यांची पाळावं लागेल, तरच परमेश्वर प्राप्ती. अन्यथा आपण आपल्या पद्धतीने जर केलं तर ते शक्य नाही. आणि म्हणून परमेश्वरांनी अपेक्षा आपल्याकडून खूप कमी केलेल्या आहे. त्या जर आपण लक्षात घेतल्या तर आपण सहजच या गोष्टी करू शकतो. खूप मोठा अवघड विषय नाही. कुणी आपल्या डोक्यावरती काही बंदूक ठेवलेली नाही का तुला हे करावंच लागेल आणि केलं तरच असं होईल. खूप मोठं बर्डन नाही. परमेश्वराने सुद्धा कंपल्शन केलेलं नाही. त्रसो निधीचे त्रसला साताजी विषय शरण जाईल. त्रसू देऊ नका म्हटले, वैताग येऊन देऊ नका. नॅचरल करा, नैसर्गिक करा, स्वभावत करा, जितकं होईल तितकंच करा. किती आपली आई जशी आपल्या बाळाची काळजी घेते आणि त्या बाळाला किती करता येईल, काय करता येईल, कसं करता येईल त्या पद्धतीने ती करायला लावते. अभ्यासाच्या बाबतीत शिक्षकांनी खूप अभ्यास केला तर ती आई म्हणते नाही नाही त्याच्याने एवढंच होईल, तो जेवढं करील तेवढं करील, त्याला बर्डन द्यायचं नाही. त्या आईच्या 100 पट परमेश्वराचं प्रेम आपल्यावर आहे आणि ती किती काळजी घेतात याचा विचार करा. ते आपल्या त्रस निर्माण होणार नाही, आपल्याला खूप मोठं बर्डन वाटणार नाही, आपण धर्म सोडून देणार नाही, याची काळजीसाठी आपल्याला परमेश्वर किती
सूत्रांतून वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगतात, वेगवेगळ्या लिळ्यांमधून आपल्याला आधार देतात, समजावून सांगतात की तू त्रसू नको. जर तुला त्रस निर्माण झाला तर 4 गोष्टी मागून घे, काही गोष्टीत बदल कर, काही फरक पडत नाही, खूप काही करता येत नाही, थोडं कर, काही फरक पडत नाही. अशा पद्धतीनं परमेश्वर आपल्याला सांगतात. आपण आपल्या मुलाला जर सांगतो काय हरकत नाही, तुझ्याच्याने जेवढं होईल तेवढं कर, तू काही टेन्शन घेऊ नको, हळूहळू तुला ते आपोआप कळेल, समजेल, जबाबदारी पडेल, गरज पडेल, तेव्हा तू आपोआप करणारच आहे. खूप काही अपेक्षा आपण मुलांकडून करत नाही, तशी परमेश्वराने सुद्धा आपली योग्यता परमेश्वराला सर्व माहिती आहे. मायाच्या तमी भागातून निघाल्यापासून आत्तापर्यंतची परमेश्वराने आपल्यावर नजर टाकल्यावर परमेश्वरापुढे सर्व चित्र आपलं समोर असतं की आपण कोणत्या कोणत्या कर्मफळात गेलो, कोणते कोणते कर्म केले, कोणती कोणती गोष्टी आपण उपभोगलेल्या आहेत, आणि काय काय कसा कसा धर्म, कसा कसा प्रमाद जोडलेला आहे, कसं कसं धर्मात येऊन कसं कसं गेलेलं, हे सर्व परमेश्वराला माहिती आहे. हे सर्व माहीत असून सुद्धा त्याकडे परमेश्वर दुर्लक्ष करतात. नाही तर एखाद्या व्यक्तीचं जर आपल्याला एखादी गोष्ट माहीत असेल तर आपण त्याच नजरेने त्या व्यक्तीकडे पाहत असतो. चांगली गोष्ट असेल तर त्या नजरेने कधीच पाहत नाही, चांगली गोष्ट असेल तर गुणात्मक दुसऱ्या व्यक्तीला त्याचं आपण कधीच सांगत नाही, कारण ती आपली प्रवृत्ती असते. दोषात्मक असेल तर लगेच, कारण दोषदर्शी का जीव. पण परमेश्वराचं तसं नाही आहे. परमेश्वर सर्व काही विसरून जातो, ते मनात राहत नाही, ते समोर येत नाही. जे गुणात्मक आहे, ह्या जीव या धर्माला लागल्यापासून कसा पुढं पुढं जाईल याचाच परमेश्वर विचार करून त्याला आधार देत असतात, त्याला धीर देत असतात. आणि या सूत्रातून आपल्याला तेच लक्षात येत आहे की परमेश्वर आपली किती काळजी घेऊन आपल्याला समजावत आहे. खूप काही जास्त बर्डन न घेता कसा धर्म आपल्याला करता येऊ शकतो, कसा आपल्याला पाळता येऊ शकतो, खूप काही अपेक्षा न करता 1-2 सूत्र कसे तुम्ही पाळलं तरी मी कसा प्राप्त होणार आहे याचा आधार, याचा आशावाद परमेश्वर आपल्याला देत असतात. आणि आपण त्या बाजूने विचार केला पाहिजे. खूप काही विचार करायला परमेश्वरांनी लावलेलं नाहीये, परंतु आपण त्या बाजूने विचार करता आपोआपच पुढं पुढं आपलं प्रगती होत असते. हा गाय तर शरण आले काही मरण असे, परमेश्वरांनी स्पष्ट सांगितलंय. तुम्ही शरण तर आले, तुम्ही खूप काही करत नाही. माझ्या वैशिष्ट्य जे आहे, माझ्या कड जी आहे ती न समजता न जाणून घेताही तुम्ही काही करत नाही. काही हरकत नाही, तुम्ही जशी धरली फक्त शरण आले, मग परमेश्वर आपल्याला अभय देतात. येतं शरण आले काही मरण असे. हे सूत्र, ही लीळा सर्वांनाच माहीत आहे, कारण अनेक वेळा अनेक कार्यक्रमातून आपण ऐकलेली असते. परमेश्वर सालबर्डीला गेलेले 12 वर्ष, आणि या सालबर्डीच्या ठिकाणी असताना परमेश्वर एका झाडाखाली निवांत बसलेले असतानाच एक ससा पळत पळत येतो. त्या सशाला पकडण्यासाठी पाठीमागं कुत्रे लागलेले असतात. त्या कुत्र्यांच्या पाठीमागे त्यांचे मालक जे पारधी असतात, लोक शिकारी करणारे ते असतात. बघा, पाठीमागं कुत्रे, पाठीमागं माणसं आहे. त्या सशाने बघितलेलं आहे, परंतु समोर जी श्रीमूर्ती आहे ती सुद्धा त्या माणसासारखीच आहे. परंतु त्या मूर्तीकडे बघितल्यानंतर त्या सशामधली जी भीती आहे ती पूर्णपणे निघून गेलेली आहे. मागं माणसं आहे आणि पुढे माणूसच आहे, परंतु हा माणूस कोणतरी वेगळे आहे. ती श्रीमूर्ती झळंबली, ती सशाने ओळखली, त्या सशाच्या नरकात गेलेल्या त्या जीवाला समजली, आणि त्या निर्भयतेने परमेश्वराकडे ते धावले, जीवाच्या आकांताने धावले. त्यांना माहिती आहे आपल्या पाठीमागं मरण आता आपल्या पाठीमागं धावतंय. त्यातून वाचायचं असेल तर आता समोर जी श्रीमूर्ती आपल्याला त्यांचा आधार घेतल्याशिवाय पर्याय नाही. आणि मग तो ससा ज्यावेळेस देवाकडे येतो, परमेश्वराने आपल्या मांडीखाली त्याला लपवलेलं आहे. बघा, परमेश्वर दयाळू, माळू, कृपाळू, पण जर आपण समजून घ्यायचं असेल, जाणून घ्यायचं असेल, जर असंच जीवाच्या आकांताने जर आपण नरकात जाणार असेल, दुःखात जाणार असेल, दुःखात पडणार असेल, परंतु परमेश्वराचा धावा करून जर परमेश्वराला शरण गेलो तर नक्कीच परमेश्वर आपल्या मांडीखाली आपल्याला लपवतात, त्या नरकापासून, त्या दुःखापासून वाचवतात. पाठीमागं कुत्रे आल्यानंतर ते थांबले, तर पारधी आलेले ते थांबलेले, त्यांनी स्वामींकडे बघितलेलं आहे, आणि क्षणार्धात बघितल्यानंतर ते पाहतच राहिले श्रीमूर्ती. किती ते भाग्यवान असतील की त्यांना स्वामींची श्रीमूर्ती पाहायला मिळाली. ते स्वामींना विनंती करतात की आमचा हा ससा आहे, हा पैजेचा ससा आहे देवा, तो आम्हाला परत द्या. जर यदा कदाचित तुम्ही नाही दिला तर आमच्या एकामेकावरती आम्ही सूर्या काढू, आम्ही हिंसा करू. परमेश्वराने त्यांना खूप काही धाकदापटशाने दाखवला, खूप मोठं तत्वज्ञान नाही सांगितलं,
अत्यंत प्रॅक्टिकल तत्वज्ञान त्यांना सांगितलं. आपण आपल्या जीवनामध्ये प्रॅक्टिकल जगलो पाहिजे, प्रॅक्टिकल बोललो पाहिजे, प्रॅक्टिकल ऐकलं पाहिजे. आपण ते करत नाही, आपण आव आणतो फक्त. देवाने खूप तत्वज्ञान नाही सांगितलं, तिथं फक्त सांगितलं की हा जो ससा आहे याने तुमचं कधी वाईट केलंय का? ते नाहीच म्हणणार आहे, कारण ससा कधी कोणाचं वाईट करू शकत नाही. तो अगोदरच भित्रा असतो, एवढा एवढा छोटासा प्राणी. बरं तुमचं काही खाल्लंय का? तो रानावनात राहतो, पाला पाचोळा खातो, नाल्याचं पाणी पितो. तुमचं त्यांनी कधी वाईट केलं नाही, आणि मग तुम्ही का त्याला मारावं? इतकं प्रॅक्टिकल तत्वज्ञान सहज समजून सांगितल्यानंतर त्यांच्या सुद्धा लक्षात येतं. ते कोणत्या शाळेत गेले होते, कॉलेजला गेले होते, ते पारधी दररोजची शिकार करणारे माणसं. कितीतरी हिंसा आतापर्यंत त्यांनी केली असेल. परमेश्वराने ते प्रॅक्टिकल त्यांना समजून सांगितल्यानंतर त्यांनी सुद्धा सत्सद विवेक बुद्धी ठेवून जागृत विचार केला का अरे देव म्हणतात ते बरोबर आहे. त्या सशाने आपलं कधीच काही वाईट केलं नाही, आपलं काही खाल्लं नाही, आपण कधी त्याला पाणी पाजलं नाही, त्याची हिंसा आपण का करावी? असा विचार करून ते हिंसक माणसं अहिंसक झाली. इथून पुढे हिंसा करणार नाही असं म्हणून परमेश्वराला शरण गेले. आणि मग परमेश्वर सांगतात येत शरण आल्या काही मरण असे. आता ते मला शरण आलेले, तो दुःखात नाही, त्याला मरण नाही. आणि निर्वाणीचं जेव्हा त्यांना सांगितलं की ते मला शरण आलेले, त्यावेळेस त्यांनी बी लक्षात घेतलं की आता आपण बोलून काय उपयोग नाही, आपण सांगून काय उपयोग नाही, कारण परमेश्वराने त्याला अभय दिलेलं आहे. कितीतरी वेळा ही लीळा ऐकली असेल, वाचली असेल, बघितली असेल, परंतु त्या दुसऱ्या दृष्टिकोनातून जर त्या लीळेकडे आपण बघितलं तर आपल्याला त्यातून बरंचसं काही भेटतं. परमेश्वराने ते सूत्र त्यांना सांगितलेलं आहे. ते काही उपदेशी नव्हते का आले मग नंतर पहिले उपदेश घ्या, कान फुका, आणि मग नंतर मी तुम्हाला सूत्रपाठ सांगतो, सूत्र सांगतो, असं काही त्यांनी परमेश्वरांनी म्हटलं नाही. ते त्यावेळेस परमेश्वराला जी गरज वाटली, जे सांगायची इच्छा झाली किंवा जे सांगण्याचं गरजेचं आहे ते प्रॅक्टिकल नॉलेज त्यांना दिलं, त्यांना ते कळालं, आणि ते त्या अहिंसेपासून दूर झाले. त्यांची योग्यता, त्यांची पात्रता तेवढीच असल्यामुळे परमेश्वराने त्यांना अहिंसेपासून दूर केलं. हळूहळू त्यांची योग येतील, हळूहळू त्यांची प्रवृत्ती वाढेल, हळूहळू त्यांची अपप्रसव वाढेल आणि परमेश्वर प्राप्तीला ती जाऊ शकतात. कारण ज्या अर्थी परमेश्वराची श्रीमूर्ती त्यांनी बघितली, ज्या अर्थी परमेश्वराने निरूपण त्यांना केलं, त्यांनी ते ऐकलं, त्यांनी तो त्याग केला, त्या अर्थी त्या योग्यतेचे ते जीव असतील. परंतु त्यांनी तेवढंच मिळवलं होतं म्हणून परमेश्वराने त्यांना तेवढंच दिलं. यदा कदाचित ते परमेश्वराच्या पुढे आले असते, शरण आले असते, दंडोत घातले असते, देवा आम्हाला काहीतरी सांगा, आम्ही तुमच्याबरोबर राहू, तर परमेश्वराने खूप काही दिलं असतं. परंतु जीव जो आहे ना हा स्वार्थी आहे. तेवढ्यापुरतं तेवढाच विचार करतो, अगदी बारीक विचार करतो, पायाजवळ विचार करतो, आणि समोर इतकं मोठं आहे त्याचा विचार आपल्याकडे येत नाही का? तर आपली बुद्धी तेवढी मोठी नाही, ती नजर आपली जात नाही, तर तेवढी दृष्टी आपली प्रगल्भ नाही. आपल्याला जे परमेश्वराने जे सांगितलंय ते खूप मोठं आहे, आणि आपण छोट्या छोट्या गोष्टी जर अडकत असेल तर त्या सशे पार आपल्यामध्ये काही फरक नाही राहिला. पण हा विचार आपण केला पाहिजे, म्हणून तिथं परमेश्वराने सांगितलंय. आणि याची प्रचिती अनेक लीळांमधून आपल्याला लीळाचरित्रामध्ये ऐकायला भेटते, पाहायला भेटते, वाचायला भेटते. येत शरण आल्या काही मरण असे. आचार्यांच्या बाबतीत कितीतरी ठिकाणी डोमेग्रामला देवाने सांगितलं कोण ओरडतंय बघा, तिथं दरोडेखोर आलेले असतात. आचार्य गेल्यानंतर आचार्यांच्या पूर्वश्रमीचं त्यांना ते आठवतं, आणि जोरात ओरडल्यानंतर एक जो दरोडेखोर त्यांनी आचार्यांच्या आवाजाच्या दिशेने बाण मारला, पण तो बाण कानापासून गेला, आचार्य वाचले. परमेश्वरांचा येथीचे होते म्हणून वाचले. ही प्रचिती आलेली आहे ना, येत शरण आल्या काही मरण असे. अशा कितीतरी लीळा ज्या आहे त्या लीळेच्या माध्यमातून आपल्याला या गोष्टीची जाणीव होते. अशीच एक लीळा जी आहे आपेगावची, अनंतदेव नावाचे जे ब्राह्मण होते त्यांना आलेली, त्या लीळेतून आपल्याला परमेश्वराच्या सूत्राची प्रचिती नक्कीच येईल. कारण त्या आपेगावला जे आहे ते ब्राह्मण बळेग्रामला परमेश्वर होते, तिथून त्यांनी मुक्काम हलवलेला आहे, आणि पांचाळेश्वरला परमेश्वर आलेले. त्याच वेळेस परमेश्वर पांचाळेश्वरला आल्यानंतर थोडे फिरावयात जातात, एका झाडाखाली बसलेले असतात, आणि झाडाखाली बसलेले असल्यानंतर आपेगावचे जे ब्राह्मण आहे अनंतदेव,
त्यांच्यावरती व्यभिचाराचा आळ आलेला असतो आणि गावातले लोक त्याला मारण्यासाठी त्याच्या पाठीमागं लागलेले असतात, हत्यारं घेऊन, कुऱ्हाड, तलवार जे बी असेल ते, आणि तो जीवाच्या आकांताने पळतोय. त्यांनी बघितलं की स्वामी समोर बसलेले, आता पर्याय नाही, पाठीमागं माणसं आहे, आपण मेल्याशिवाय पर्याय नाही, आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच जीवाच्या आकांताने अत्यंत निर्भयपणे ते अनंतदेव परमेश्वराला शरण येतात. शरण आल्यानंतर जेव्हा परमेश्वराकडे ते येतात, ते बाकीचे पाठीमागचे जे मारणारे ते स्तब्ध होऊन जातात की आता स्वामींसमोर आले, आता आपल्याला काही करता येत नाही, म्हणून आम्ही तुम्हाला आता नंतर कधीतरी पाहू, असं म्हणून ते निघून जातात. देव काय झालं, कशासाठी झालं, का पाठीमागं आले ते लोक, तुम्हाला का मारताय, खरं आहे की खोटं आहे, काय परमेश्वराने विचारलं नाही त्यांना. परमेश्वर सर्वज्ञ, त्यांनी जाणलंय. उलट काहीच झालं नाही अशा आविर्भावात परमेश्वर म्हणतात की तुमच्याकडे पावडे टिकाव आहे का घरी? म्हणे हो आहे. जा म्हणे, घेऊन या, इथं गुंफा करायची. त्यांना आता इतकी भीती निर्माण झाली की जे माणसं आपल्या पाठीमागे धावले त्यांच्यातून वाचवण्यासाठी आपण देवाकडे आलो आणि देव परत आपल्याला त्याच गावामध्ये पावडे टिकाव आणायला लावताय. आता म्हणजे मरणाच्या दारात परमेश्वर आपल्याला पाठवताय की काय, अशी भीती त्यांना निर्माण झाली. परंतु परमेश्वराने त्यांना अभय देत सांगितलं की जा, आता तुम्हाला काही होणार नाही. कारण त्यांनी नंतर देवाला सर्व सांगितलं की देवा असं झालंय, तसं झालंय ना, आता आम्ही कसे पावडे टिकाव आणायला जाऊ. म्हटले जा तुम्ही, काही होत नाही म्हटले. तोपर्यंत त्या गावातल्या लोकांचा गैरसमज दूर होतो. इकडं आई त्यांची वाट पाहत असते आणि हे जेव्हा जातात तेव्हा त्या लोकांना असं वाटतं की अरे हे खरंच चुकीचे असते तर परत आलेच नसते. आणि म्हणून त्यांच्या मनातली जी भीती आहे ती पण निघून जातात, पावडे टिकाव घेऊन येतात. आणि त्यानंतर परमेश्वर त्यांच्याकडून जे बी कर्म करायचे ते करून घेतात. सांगण्याचं तात्पर्य का परमेश्वराकडं निर्भयतेने जर आपण शरण गेलो तर परमेश्वर सहाय्य करतात. अशी कितीतरी प्रचितीतून आपल्याला येत आहे, कितीतरी लिळ्यांमधून आपल्याला प्रचिती येते ना. आपल्या जीवनामध्ये चढ उतार, संकट, आडी अडचणी येत राहतात. परमेश्वराला शरण जा, स्मरण करा, चिंतन करा, परमेश्वराला सांगा. कारण परमेश्वर सर्वात मोठा आहे, ही सर्वात मोठी शक्ती आहे. जर समर्थवादावरची आपली निष्ठा असेल तर आपल्या आडी अडचणी, आपल्या या गोष्टी चढ उतार आहे आपल्या जीवनामध्ये खूप छोटे, बरं ते आपणच जोडलेले म्हणून आलेले. परंतु परमेश्वराला शरण गेल्यानंतर ते जे आडी अडचणी, त्या चढ उतार आपल्याला अगदी क्षुल्लक वाटतील. परंतु ती तेवढी निष्ठा, तुमचा समर्थवादावरचा भाव ती असली पाहिजे. ती असली तरच ते परमेश्वराचं सहाय्य वर्तत असतं. तेवढा भाव असला तरच वर्तत असतं. नाही तर आपण नाही देव काय प्रत्यक्ष येणार आहे का ना, आपलाच प्रयत्न चालू असतो. परमेश्वर म्हणतात मी नाथ आहे पण तुम्ही अनाथ झाले पाहिजे. आपण अनाथच होत नाही तर परमेश्वर नाथ तरी कसा होईल? तेवढी भावना, निरावलंबतेची ती भाव, तेवढं शरणत्व, तेवढं परमेश्वराची निष्ठा, परमेश्वरावरची समर्थवादावरचा निष्ठा आपली पक्की असेल तर आपोआपच आपल्याला परमेश्वराचं सहाय्य वर्तत असतं. परमेश्वराने तुम्ही वज्रपंजर आहे पण तुम्ही शरणागत झाले पाहिजे. आपण शरण गेलो, त्या पद्धतीने गेलो तरच आपल्यासाठी परमेश्वर वज्रपंजरी, वज्राचा पिंजरा करून ठेवणार आहे. पण आपण त्या बाजूचा विचार न करत आपण आपल्या पद्धतीनं चालत असतो, आपल्या पद्धतीनं वागत असतो. पण परमेश्वराने हे तत्वज्ञान जे सांगितलंय त्याचा आपण परमेश्वराच्या हेतूने, परमेश्वराच्या कडेने विचार करायचा आहे. आपण आपल्या पद्धतीनेच अर्थ लावले ना, आपल्या पद्धतीनं जर त्याची विषय व्यवस्था केली तर त्यातून जो रिझल्ट भेटायचा तो भेटू शकत नाही. पण परमेश्वराने काय सांगितलंय, त्याचा हेतू काय, त्याचा उद्देश काय आणि काय कृती करायला लावली? शरण यायला सांगितलंय. निर्भयतेने परमेश्वराकडे ती भाव, तर समर्थवादाची निष्ठा ठेवून परमेश्वराला शरण जायचंय. हे खूप मोठी अपेक्षा आहे का? बरं, त्यातून आपलाच फायदा, त्यातून आपलंच हित आहे. खूप काही कर्मकांड करायचे, विधी करायचे, याच्यासाठी काही विडा लागणार, याच्यासाठी फुलहार लागणार आहे का? याच्यासाठी स्थानावर डोकं टेकूनच मग ते म्हणायचं राहतं का? काय नाही. तुम्ही जिथं असाल तिथं परमेश्वराच्या ती वस्तू काय, ती जी जाणीव एकदा झाली, ती किंमत आपल्याला परमेश्वराची कळाली, तो परमेश्वराचा समर्थवादावरची निष्ठा जर आपली पक्की झाली तर तुम्ही जिथं असाल तिथं, जेव्हा असाल तिथं, ज्या अडचणीत असाल, त्या प्रॉब्लेममध्ये असाल, ज्या संकटात असाल, तिथं परमेश्वराची प्रार्थना करा, तुम्हाला सहाय्य वर्ततं. अशा प्रतीती आपल्याला येत असतात. आपल्या जीवनात आडी अडचणी, संकट हे आपल्यामुळे, आपल्या कर्मामुळे. उलट परमेश्वर कृपेने ते निघून जात आहे. ही परमेश्वराची, देवाची आपल्यावरती कृपा आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मग परमेश्वर हे जे सूत्र आहे, या सूत्राच्या माध्यमातून जे आपल्याला
तत्वज्ञान छोट्या छोट्या प्रसंगानुरूप सांगताय, त्याचा जो मथितार्थ जर आपण समजून घेतला, तर कोणत्या भक्ताला परमेश्वरांनी काय तत्वज्ञान सांगितलंय, कशा पद्धतीने सांगितलंय, कोणत्या उद्देशाने सांगितलंय, हे जर आपण समजून घेतलं तर आपल्या जीवनामध्ये ते उतरायला खूप अवघड वाटणार नाही आपल्याला. कारण परमेश्वरांनी खूप मोठी अपेक्षा केलेली नाही, खूप मोठं तत्वज्ञान आपल्याला परमेश्वरांनी सांगितले. आता तर सर्वसाधारण प्रसंगानुरूप साध्या साध्या गोष्टीतून आपल्याला परमेश्वरांनी तत्वज्ञान सांगून आचार प्रणाली समजावलेली आहे, आणि ती आपल्या हिताची, आपल्या फायद्याची. ते करणं खूप अवघड नाही. हे कधी वाटेल तुम्हाला, जेव्हा आपलं हित आहे याच्यामध्ये करण्यात, तेव्हा समजेल. नाही तर फक्त ऐकतंय त्याला काही अर्थ नाही. परमेश्वरांनी जे सांगितलंय ते आपण केलं पाहिजे, ती कृतीचा विचार केला पाहिजे, त्या बाजूने आपण चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तरच त्यातून रिझल्ट भेटणार आहे. कृतीच नाही केली तर रिझल्ट भेटेल कसं? रिझल्ट मिळवायचा असेल आणि काहीतरी वेगळा मिळवायचा असेल तर परमेश्वरांनी सांगितलेल्या तत्वज्ञानाचा विचार करून, तशा पद्धतीने विचार करून, तशाच पद्धतीची कृती परमेश्वराला अपेक्षित आहे. तेव्हा परमेश्वराच्या उद्देशात ध्येयाप्रमाणे ते रिझल्ट आपल्याला भेटणार आहे. रिझल्ट काहीतरी वेगळा असेल तर कृती काहीतरी वेगळी लागेल. नाहीतर अनंत जन्मात अनंत सृष्टीत तेच रिझल्ट भेटलेले, जन्ममृत्यू. या जन्ममृत्यूच्या व्यतिरिक्त आपल्याला जर रिझल्ट पाहिजे असेल तर जे मागे केलं त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला करावं लागेल. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे त्याच्या वेगळं, म्हणजे परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे. मागच्या वेळेस आपण परमेश्वराने सांगितलेल्या प्रमाणे नाही केलंय, म्हणून आपण जन्ममृत्यूत आहे, म्हणून परत दुःख आहे, परत आपण येतोय जातोय. त्यातून आपल्याला निघायचं असेल तर परमेश्वराने सांगितलेलं आजपर्यंत जे झालं नाही आपल्याच्यानी ते करायचंय, आणि ते काही खूप मोठं नाहीये. बाई येथीच्या दर्शनाच्या चाडा येती, असे तरी येते नेणं कोणच तारील. परमेश्वर म्हणतात, माझ्या दर्शनाच्या चाडा म्हणजे माझ्या दर्शनाच्या उद्देशाने ध्यानी जर कोणी आलं तर त्याला कोण कसं सहाय्य करेल हे समजणार सुद्धा नाही, कळणार पण नाही. कारण परमेश्वराच्या ज्या शक्ती आहे, अनंत शक्ती, 81 कोटी 1,10,00,000 देवता, दैवराटीसाठी ह्या ओळखणी माया, सर्व ओळखणी ज्या शक्ती आहे, हे फक्त दैवराटीसाठी सज्ज परमेश्वराने साम्राज्य, हे सैनिक ठेवलेलं आहे. कशासाठी? हे जीवाच्या भक्ताच्या सहाय्यतेसाठीच आहे. आणि परमेश्वराला असं विशेष सांगावं लागत नाही, जाय तू त्याला सहाय्य कर. ती देवता सहाय्य करण्यासाठी उभीच असते. देव डोमेग्रामला आहे, चिन्हस्थळीवर बसलेले, सकाळी विराजमान झालेले, पूजा अवसर झालेला आहे, आणि अत्यंत प्रसन्नतेने परमेश्वरांनी नदीच्या अलीकडं पलीकडं असलेले जीवांना परमेश्वर बघताय, म्हणजे ते दिसताय. तिथं ती शेजारच्या पलीकडच्या गावातली एक बाई आहे, ती दररोज येते परमेश्वराला, ती दररोज बघते पाणी भरण्यासाठी. देवाकडे बघत बघत पाणी भरते. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3ऱ्या दिवशी मात्र ती इतकी वेदल्या जाते, नदीला पाणी आलेलं आहे, पूर आलेला आहे. परमेश्वर प्रसन्नतेने बसलेले, ती देवाकडे बघते, देव त्यांच्याकडे बघतात आहे, आणि ती हंडा सोडून देते आणि तशीच त्या नदीत घुसते. त्या पाण्यावरती ती चालायला लागते. आजूबाजूचे सर्व लोक गर्दी असतात, सकाळची वेळ असते, कोणी बाया भांडे घासायला आलेले असतात, धुणे धुण्याला आलेले असतात, कोणी पाणी भरायला आलेलं असतं. जसं आज खेड्यातलं परिस्थिती असते, वर्णन आपण ऐकत असतो, पाहत असतो, अशा पद्धतीने तिथे काही कमी गर्दी थोडी असेल. आणि ती पाण्यावरती चालायला लागते. ती चालत चालत सर्वांना आश्चर्य वाटतं. तोपर्यंत तिच्या घरच्यांना निरोप जातो लोकांचा, आणि ते घरचे लोक परमेश्वराकडे दुसऱ्या रस्त्याने येतात. ती आल्यानंतर परमेश्वराचं दर्शन घेते, आणि मग परमेश्वर त्यांना सांगता, आता जाताना व्यवस्थित तिला घेऊन जा. ते लोक देवाला विचारतात की आता जशी आली तशी जाणार नाही का? नाही म्हटले, ती आमच्याकडे येत होती म्हणून. ज्यावेळेस आमच्याकडे येईल तर कोण काय सहाय्य करेल सांगता येत नाही म्हणे. जाताना मात्र तुमची कड आहे, तुम्ही चालले कुठं? संसाराकडे चालले, दुःखाकडे चालले, आमचं सहाय्य कसं होईल? परमेश्वराकडे जात असताना परमेश्वर म्हणता कोण कधी सहाय्य करेल हे सांगता पण येत नाही. अशा पद्धतीनं परमेश्वर हे तत्वज्ञान अनेक लीळांमधून आपल्याला सांगतात. असेच एका दिवशी येल्लो उर्फ म्हणजे सादाबाई आहे, त्यांची आई आहे लामाईसा, रत्न मानिकाईसा उर्फ राणाईसा जे आहे, त्या स्वामींच्या दर्शनाला पैठण येथे आले आहे. बाहेर गावावरून पैठणला आलेले आहे. परंतु संध्याकाळची वेळ झाली, येता वेळ झाला म्हणून परमेश्वराला न भेटतात ते दुसऱ्या गावात एका वस्तीला जातात, त्यांच्या नातेवाईकाच्या इथं. पण ते सादाबाई सणा जी आहे येल्लो,
त्यांना परमेश्वराची खूप ओढ लागलेली असते. संध्याकाळी आली, वेळ झाला, परमेश्वराचं दर्शन घेता नाही आलं, बोलता नाही आलं, देवाकडून काही ऐकता नाही आलं, ही खंत त्यांच्या मनामध्ये सतत असते. आणि म्हणून रात्री जेवल्यानंतर झोपल्यानंतर त्यांना रात्री 12-1लाच निम्म्या रात्री जाग येते आणि ती आपल्या आईला सांगते की चल ना आई देवाकडं. आई म्हणते अगं निम्मी रात्र झाली, एवढ्या लवकर कसं देवाकडे जाता येईल, झोप. त्या झोपतात कारण नावीलाज असतो. परंतु सकाळी बरोबर कोंबड्यांनी बांध दिल्यानंतर 4-5 पहाटेचा टायमिंग आहे, 4-5 वाजेचा वेळ आहे आणि परत ते साधाईसा आपल्या आईला सांगते की चल देवाकडे आता जावंच लागेल, उठ. ती तिला सांगते, तिची आई, तुला जायचं तर जाय म्हणे, एवढ्या लवकर मी काही येणार नाही. आणि हा निर्वाणीचा जो तिच्या आईने दिलेला तिला आदेश आहे तो तिच्या डोक्यात घुसला आणि ती चालायला लागते. रात्री एकटीच चालायला लागते. देवाकडे येताना नदी पार करायची असते, ती नदीत घुसते. नदीत घुसल्यानंतर पाणी वर चालत असतं, कधी बुडेल सांगता येत नाही, परंतु परमेश्वराचा वेध, आवड. आणि त्याच वेळेस पहाटेच्या वेळेस आता परमेश्वरला माहिती आहे का साधाईसा येते. त्याच अनुषंगाने परमेश्वर सर्वज्ञ असल्यामुळं नदीच्या कडेला परमेश्वर सकाळच्या स्वभावाला गेलेले असतात. ते एक निमित्त असतं, ते एक कारण असतं. वास्तविक साधाईसा येते हे परमेश्वराला माहिती आहे. आणि ती बुडावल्यानंतर ती आर्ततेने म्हणते की स्वामी आता तुमची येलो, तुमची साधाईसा बुडते. आणि देवाने नुसतं खांकरलं. तिला कोणीतरी कसं तरी काय उचलून आणलं समजलं सुद्धा नाही, कळालं सुद्धा नाही. आणि मग तिला आश्चर्य वाटतं, ती देवाला दंडवत घालते आणि विचारते. आणि मग परमेश्वर म्हणतात, अहो तुम्ही जर आर्ततेने आमच्याकडे जर आले तर तुम्हाला कोण काय सहाय्य करणार कळणार पण नाही, समजणार पण नाही. या अनंत शक्ती या कशासाठी? या फक्त जीवाच्या परमेश्वराचा जो भक्त आहे, परमेश्वराचा जो ज्ञानी आहे, वेदवंत आहे, बोधवंत आहे, अनुसरलेला आहे, त्याच्यासाठी ती सर्व साम्राज्य, सर्व मिलिटरी उभी केली आहे परमेश्वराने. आपल्यासाठी परमेश्वराने काय नाही केलं याची जाणीव जर आपल्याला झाली तर आपल्याला परमेश्वराविषयी प्रेम आपले पण वाटणार आहे. एखाद्या व्यक्तीनं आपल्यासाठी काहीतरी जर मदत केली तर त्याचं आयुष्यभर आपण ऋणात राहतो. कितीतरी वेळा त्याचे आभार मानतो, कितीतरी वेळा आपण त्याची स्तुती करतो का तुमच्यामुळे झालं, तुमच्यामुळे झालं. वास्तविक जीव जीवाला काहीच देत नाही. पण परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, स्वतः अवतार धारण केला, या सारी जी देवता आहे, शक्ती, या साऱ्या कामाला लावलेल्या आपल्यासाठी. आणि एवढं करूनही आपल्याला जर ती जाणीव नसेल, किंमत नसेल, तर मग आपल्याला परमार्गातले आपण, दैवराटीतले आपण म्हणण्याचा काही नैतिक अधिकार नाही. परमेश्वराने आपल्यासाठी हे सर्वच केलेलं आहे. आणि परमेश्वर अशा छोट्या छोट्या लीळांमधून आपल्याला, सूत्रांमधून आपल्याला हे तत्वज्ञान सांगत असतात. ती आर्तता आपली अत्यंत महत्वाची. त्या आर्ततेने जर आपल्याला परमेश्वराच्या शरण आपण गेलो, त्या भावाने, त्या ध्येयाने, त्या उद्देशाने आपण शरण गेलो, तर या सहाय्यतेच्या ज्या गोष्टी अत्यंत छोट्या होऊन जातात. जसं तुमचं राष्ट्रपतीशी, तुमचं पंतप्रधानांशी डायरेक्ट कनेक्ट आहे, संबंध आहे तुमचे. एखाद्या कचेरीमध्ये, एखाद्या ठिकाणी तुम्ही कामाला गेले, कलेक्टरकडे काम करायला गेले, तुम्हाला काही दरवेळेस पीएमशी फोन करून कलेक्टरशी बोलावं लागेल का? त्या कलेक्टरला एकदा माहीत झालं ना की यांची पीएमची डायरेक्ट संबंध आहे, तो आपोआप काम करून टाकतो, तो काहीच बोलत नाही, तो वेळही घालवणार नाही, तो उठेल खुर्चीवरून, आपला रिस्पेक्ट करेल, आपलं काम करून देईल. कारण आपले कॉन्टॅक्ट कोणाशी आहे? पंतप्रधानाशी. तसे आपले कॉन्टॅक्ट परमेश्वराशी आहे. आपण परमेश्वराचे आहोत, या साऱ्या देवतेला माहीत असतं. त्याच्यामुळे जेव्हा बी अडी अडचणीत येतो, आपण संकटात येतो, कोणती देवता येऊन आणि काय सहाय्य करेल आपल्याला सांगता येत नाही. हे परमेश्वर आपल्याला वचनातून सांगताय की जर तुम्ही शरण आले मला, तर कोणती काय शक्ती येऊन तुम्हाला मदत करेल हे तुम्हालाही समजणार नाही, कोणालाच कळणार नाही. किती मोठी सिक्युरिटी आपल्याला दिलेली. पण आपली ती निष्ठा पाहिजे, आपलं ते परमेश्वरावरच्या समर्थवादावरचा भाव पाहिजे, तेवढा दृढ निश्चय पाहिजे आपला, तेवढा दृढ विश्वास असला पाहिजे. नाही तर आपलं सारं ढळमळीत जर भक्ती असेल, ढळमळीत जर आपलं प्रवृत्ती असेल, कृती असेल, आपल्या मनात जर शंका कुशंका असेल, विकल्प असेल, तर तिथं परमेश्वराचं साह्य नाही आहे. पूर्णपणे परमेश्वरावरती अवलंबून, निरावलंब. परमेश्वराने सांगितलं कणावर कशावर अवलंबून न राहता फक्त माझ्यावर जो अवलंबून राहील त्याचा मात्र योगक्षम मी वहाम्य, त्याचा मात्र पूर्णपणे जबाबदारी मी घेतलेली ना. अनुसरल्याचा देव परमेश्वराने सांगितलं. जो अनुसरेल त्याचा देव आहे, ज्याचा देव आहे त्याच्या केसाला धक्का लागू शकत नाही. अर्जुनाला मारण्यासाठी किती होते? 100 करो, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, 100 बडकर एक, राजन 100 बडकर एक योद्धे. कर्ण अर्जुनाच्या केसाला धक्का लावू नाही दिला.
उलट अर्जुनाच्या केसाला जर धक्का लागला असता तर एक ब्राह्मण दुसऱ्या ब्राह्मणावर आपटून क्रॅश केला असतं. हे कोण सांगतंय? एका परमेश्वराची वैशिष्ट्य, एका परमेश्वराचा अभिमान हे स्वामी श्री चक्रधर कलियुगाचे परमेश्वर सांगताय. महादाईचा विचारते, दादूच त्यांना भ्रमावत आहे आणि मग ते सांगताय का जर तसं झालं असतं तर आम्ही काय केलं असतं. निराभिमान, आपल्या लागेच अभिमान. परमेश्वराचं होऊन पा, परमेश्वराचं होऊन राहा. तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी संकट याचा लवलेश येऊ शकत नाही, परंतु ते परमेश्वरांनी सांगितलं त्या पद्धतीनं जर आपण केलं तरच, त्याच पद्धतीनं जर राहिलो तरच. आपण आपल्या पद्धतीनं विचार करतो, आपण आपल्या पद्धतीने, कारण आपले संकुचित विचार आहे, आपली जीवाची विचारधारा काय राहणार अत्यंत छोटे. आपल्या अपेक्षा, आपले स्वार्थ, आपल्या गरजा, आपल्या सुखाच्या व्याख्या खूप छोट्या आहे, खूप छोट्या आहे. आणि त्या पद्धतीने आपण विचार करतो. त्याच्यामुळं तसा विचार न करता परमेश्वरांच्या धर्माच्या अनुषंगाने परमेश्वर जेवढा मोठा आहे तेवढीच परमेश्वराची आचार विचार प्रणाली मोठी आहे, तेवढीच विचारधारा प्रगल्भ आहे, तेवढीच बोल्ड आहे, तेवढीच मोठी असल्यामुळे तेवढाच विचार आपल्याला मोठा पण करावा लागेल. तेवढ्याच मोठ्या कृतीचा आपण, प्रगल्भ कृतीचा आपण विचार जर केला तरच परमेश्वराचं सहाय्य होत असतं. परमेश्वर तर आपल्यासाठीच आहे सर्व काही. कारण काहूना कवनी व्यसन, काहूना कवनी व्यसन येतं जीव उद्धरणीचे व्यसन. परमेश्वराला दुसरं काही नाहीच आहे. आपल्याला किती बघा, आपण सहज विचार केला, आपल्याला हे कामं, आपल्याला ते कामं, ही जबाबदारी, ती जबाबदारी, आपल्या वाचून काहीच राहत नाही तरी आपण विनाकारण ती एक मानसिकता तयार करून घेतलेली. पण परमेश्वराला फक्त आणि फक्त एकच व्यसन आहे, एकच आवड आहे, एकच खावणी, एकच वैशिष्ट्य परमेश्वराचं, फक्त जीव उद्धारण्याचं, म्हणजे आपला उद्धार करण्याचं. त्याच्यामुळे परमेश्वराचं जर होऊन राहिलं तर नक्कीच परमेश्वराचं साह्य आपल्याला लाभत असतं. आपण प्रतिक्रिया देत असतात, त्या प्रतिक्रियेनुसारच आपल्याला अधिक चिंतन करता येतं. तर वेळोवेळी आपल्या प्रतिक्रिया योग्य अयोग्य या देत चला. धन्यवाद. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.